नमस्कार. तर आपल्याकडे आज CB युनिकॉर्न BS4 गाडी आलेली आहे. तर याचा प्रॉब्लेम असा आहे की आयडलिंगचा प्रॉब्लेम आहे आणि गाडी चालूमध्ये इस्क मारणे. तर याचा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे. तर आपण पिस्टन व्हॅक्यूम किट टाकणार आहे. याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आपण पिस्टन व्हॅक्यूम किट टाकून. तर बघा होंडाचं जेन्युइन स्पेअर आहे. आपण आता खोलून घेऊया. पुन्हा कार्बोरेटर पूर्णपणे असं साफ करून घेणार आहे. बघा किती खराब झाले बघा. तरी पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण भरपूर यायला लागले, त्यामुळे असा प्रॉब्लेम येतोय. बघा आपण पूर्ण क्लीन करून घेणार आहे. स्टॉप. कार्बोरेटर आपण असा पूर्ण खोलून घेतलेला आहे. तर आपण पूर्ण असा क्लीन करून घेणार आहे. आतून हे जो व्हॅक्यूम किट आहे ते पूर्ण चेंज करणार आहे आपण एअरच्या साहाय्याने पूर्ण असं एअर पास करून घेणार आहे. तर जेट मध्ये वगैरे पूर्ण असं एअर मारून घेणार आहे आपण. पूर्णपणे असं क्लीन करून घेतलेलं आहे. बऱ्याच दिवसाचा प्रॉब्लेम होता, तर प्रॉब्लेम आपण तो सॉल्व्ह करणार आहे आता. व्हॅक्यूम पिस्टन किट आपण बसवलेला आहे. पूर्ण कार्बोरेटर असा फिटिंग करून झालेला आहे. तर आपण आता बसवून घेणार आहे. कार्बोरेटर पूर्ण असा फिटिंग करून झालेला आहे. तर आपण आता ट्रायल घेणार आहे. ट्रायल घेतल्यानंतर नक्की तुम्हाला सांगणार आहे. गाडीची टेस्ट ड्राईव्ह झालेली आहे. सर राऊंड मारून आलेत गाडीचा. तर यांचे चिरंजीव आता ड्राईव्हला चाललेले आहेत. गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का बघण्यासाठी. तर इकडं ॲक्वा प्लांट असल्यामुळे पाण्याची पण गर्दी आहे इकडं. तर युनिकॉर्नचा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम पूर्ण आपण सॉल्व्ह केला आहे. तर आपण सरांना विचारूया की गाडीचं काम कसं झालंय. पासून गाडीचा आपल्या कार्बोरेटरचा प्रॉब्लेम होता, तो बराच प्रयत्न करून काय सॉल्व्ह होत नव्हता. पण शेवटी आज मिस्त्रीने मनावर घेतल्यामुळं तो एकदम करेक्ट मध्ये कार्यक्रम झालेला आहे गाडीचा. धन्यवाद सर.